मला ज्या वेळेला गरज असते त्याच वेळेला कामवाली बाई दांडी मारते. तिला सतत पैसे लागतात आणि ते मी तिला देत असते. ह्या कॉस्ट व्हर्सेस रिटर्न्स काय? कधीतरी माहेरपणाला येणारी माझी मुलगी आणि हिची दांडी. मला ना हे सहनच होत नाही. बायका आपल्याला जेव्हा पाहिजे त्याच वेळेला दांड्या मारतात. म्हणून मी 3 बायका बदलल्या, पण प्रत्येकजण असंच वागतीये. मला बाई म्हटलं ना की आता काही सुचत नाही. 4 दिवसांपूर्वी माझी मुलगी राहायला आली आणि हिचा फोन मी येणार नाही कामाला म्हणून. मला त्या विचाराने ना इतका त्रास दिलेला आहे की ही बाई दांडी कशी मारू शकते. मला रात्री झोपायला सुद्धा उशीर झाला त्या दिवशी. तोच विचार पोखरत बसला होता मला. आता ना खरं मी रोज अर्धा तास आनापान ध्यानाचा सराव करते, रिलॅक्सेशन करते, प्राणायाम करते. त्यामुळे खूप शांत झालेले आहे. तसं टेन्शन वगैरे सुद्धा माझं कमी झालेलं आहे. पण हा बाईचा विचार काही पिच्छा सोडत नाही. मग मी आपली भावना चिंतनकर आहे तिच्याकडे गेले. ती मला म्हणाली, तुला काय होतं आहे मला समजतं आहे आणि त्रास होणं साहजिक आहे. मला इतकं बरं वाटलं ना हे ऐकून, कारण मला स्वतःला कळतं आहे की आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागलेलो आहोत. मग ह्या बाई न येण्याचा एवढा त्रास का करून घेतो आहोत? कळतंय पण वळत नाही ही परिस्थिती. मला भावनाने विचारलं, अगं पण तुझं असं तर होत नाहीये ना की हा विचार करायला तुला खूप आवडतो आहे आणि मी कशी गरीब बिचारी आहे असं पण तू स्वतःला म्हणते आहेस. लेकीला तेच तेच सांगण्यात तुला आनंद होतो आहे. मी म्हटलं का काय बोलतेस तू? मी हा विचार करतेय त्याचा मला त्रास होतोय आणि मी सतत बोलते त्याचा माझ्या मुलीला त्रास होतो. ती म्हणते, अगं किती बोलतेस तू? तुलाच काहीतरी होईल, मला त्याने टेन्शन येतंय. भावना म्हणाली, बघ भावना किती संसर्गजन्य आहेत त्या. तुला येणारं टेन्शन तू तिच्याकडे ट्रान्सफर केलंस आणि तीही टेन्स झाली की. मग तुला नक्की काय हवं आहे? मी लागलीच म्हटलं, 4 दिवस मला माझ्या लेकीबरोबर मस्त आनंदात घालवायचे आहेत. भावना म्हणाली, मी तुला माझी गोष्ट सांगते. मला बरं नव्हतं. 12:30 झाले तरीही माझी स्वयंपाकीण आली नाही. उठवत सुद्धा नव्हतं, पण शेवटी भात करायला उठले इतक्यात ती आली. मला बघून म्हणाली, काय होतंय ताई तुम्हाला? थांबा, आराम करा, मी काहीतरी पटकन खायला करते. तिने गरम गरम धिरडी खायला दिली. मला बरं वाटलं. तशी ही बाई ना अगदी विश्वासू. त्यामुळे मी शांतपणे झोपले. उठले त्यावेळेला तिने तिची नसलेली कामं सुद्धा करून ठेवलेली होती. जायला निघाली तेव्हा मला तिने विचारलं, ताई मला आज उशीर झाला. मी तुमच्या आधी ज्या कामांवर गेले त्या सगळ्या ताया मला खूप ओरडल्या. तुम्हाला बरं नाही आहे तरी पण तुम्ही मला काही बोलला नाही. मी तिला शांतपणे विचारलं, का आलीस उशिरा तू? त्यावर ती म्हणाली, मी खरं खरं सांगते, मी वेळेत उठले पण 5 मिनिटं झोपू म्हणून परत आडवी झाले. ती तासभरानंतर उठले. मग काय झालं ना सगळीकडे उशीर. माझ्या डोळ्यासमोर माझी परिस्थिती उभी राहिली. माझंही असंच झालं की 5 मिनिटांनी उठते म्हणून गजर बंद केला आणि तास झाला तरीही उठले नाही. महत्त्वाची मीटिंग मिस झाली
आणि सिनियर्स सगळ्यांच्या समोर ओरडले मला. मग मी स्वयंपाकिणीला गजर कसा लावायचा ते शिकवलं आणि त्याच्या पुढचे 4 गजर कसे लावायचे हेही शिकवलं. भावनांनी मला आत्ता जे सांगितलं त्यातनं एक गोष्ट जाणवली, एम्पथी. तिने पहिल्यांदा पण माझ्याबरोबर एम्पथीच दाखवली की तुला त्रास होणं साहजिक आहे, मला तुझी परिस्थिती समजते आहे. मला बरं वाटलं. आत्तासुद्धा तिने तिच्या स्वयंपाकिणीबरोबर एम्पथीच दाखवली, समानुभूती दाखवली. आज माझ्या बाईने पण मला कारण सांगितलं होतं. तिची आत्ते सासू गेली, जिला माझ्या कामवालीने कधी पाहिलेलंही नाही. 95 वर्षाची ती सासू, ती गेली म्हणून हिने सुट्टी घेतली, गावाला जायला पाहिजे म्हणून. हे कारण मला रुचत होतं का? नाही, पटलंच नाही. पण माझी मोलकरीण कसं म्हणाली, मला तिथे न जाऊन चालणार नाही, गावकीत आमच्या असं चालत नाही, मला त्याचा खूप त्रास होईल. मग मला हे समजावून घेतलं पाहिजे, तिचीही काही अडचण आहे. माझ्या मनामध्ये ज्या वेळेला हा समानुभूतीचा विचार आला त्या क्षणाला मला बरं वाटलं, हलकं वाटलं. मग लक्षात आलं की तिने यायलाच पाहिजे ज्या वेळेला मला गरज आहे, त्या वेळेला. हा माझा अट्टहास आहे ना, तिने यायला पाहिजे हे ठीक आहे. ह्या बदललेल्या शब्दांनी सुद्धा मला रिलॅक्स वाटलं. माझा अट्टहास कमी झाला. त्यामुळे काय झालं, माझ्या एक गोष्ट अजून लक्षात आली, तिने येणं न येणं हे माझ्या हातात नाही आहे ना. मग माझ्या हातात काय आहे ते मी करते, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं होतं. आपल्या हातात काय आहे त्याच्यावरती आपण फोकस करूया आणि पावलं उचलूया. मग मी असं ठरवलं, लेक म्हणते आहे ना की थोडीशी कामाला मदत करते, मग तिनेही काम करायलाच नको हा अट्टहास बाजूला ठेवला. लेकीनी आणि मी कामं केली तर कामं पटकन होतील आणि आम्हाला दोघींना एकत्रित वेळ घालवायला वेळ मिळेल. किंवा राहू देत काम तसंच, काय फरक पडतो. किंवा एवढे नातेवाईक बोलवत आहेत ना, जाऊ त्यांच्याकडे, 2 दिवसांनी बाई येईलच. किंवा आपण 2 दिवस आउटिंगला जाऊ. असे अनेक पर्याय समोर आले आणि माझा हा पोखरणारा विचार गळून पडला. हे जे 4 पर्याय माझ्या समोर आले, समोरच्याशी समानुभूतीने वागा, ह्याच्यासाठी त्यांचं वागणं तुम्हाला मान्य होईलच असं नाही, पण त्यांची परिस्थिती मात्र तुम्ही नक्की समजावून घेऊ शकता. दुसरी गोष्ट, आपला अट्टहास हे व्हायला पाहिजे, म्हणजे हे होऊ शकणार नाही कधीतरी, हेही आपण आपोआप मान्य करतो. माझ्या हातात काय आहे आणि माझ्या हातात काय नाही हे बघणं आणि माझ्या हातात काय आहे ह्याच्यावर काम करणं ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट म्हणजे पर्याय शोधणं आणि योग्य तो पर्याय अंमलामध्ये आणणं. ह्या सगळ्यामुळे मला ह्या पोखरणाऱ्या विचारापासनं नक्की मुक्तता मिळाली. तुम्हाला ह्या गोष्टीतनं काही शिकायला मिळालं का? ती गोष्ट तुम्ही नक्की आचरणामध्ये आणा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.